नमस्कार, मी जितेंद्र सुधाकर बजाज. डेली 2.0 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज ठाण्यामध्ये ठाणे काँग्रेसतर्फे वाढत्या महागाईच्या विरोधात डिझेल आणि पेट्रोलचे जे दरवाढ झालेली आहे त्याविरोधात एक मोठे जनआंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज संपूर्ण देशामध्ये जी महागाई झालेली आहे त्या महागाईच्या विरोधामध्ये आज हा ठाणे शहरामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आक्रोश करण्यात आला. यावेळी ठाणे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांनी अक्षरशः जीप ओढत नेली आहे 3 पेट्रोल पंपाच्या या ठिकाणी आणि त्याचबरोबर सायकलचा वापरसुद्धा आता करावा लागेल हे या आंदोलनातून दाखवण्यात आलेलं आहे. वाढत्या महागाईच्या निषेधार्थ आज ठाणे काँग्रेसच्या वतीने शहरात जोरदार आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डिझेल, गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. ठाणे शहरातील 3 पेट्रोल पंपावर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाचे विशेष आकर्षण म्हणजे काँग्रेस अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी पेट्रोलच्या वाढत्या दराचा निषेध म्हणून एक जीप दोरीने ओढत नेली. तसेच इंधन दरवाढीविरोधात सायकल आंदोलनही करण्यात आले. महागाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला असून सरकारने इंधन दर कमी करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनादरम्यान सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला. काँग्रेसच्या या अनोख्या आंदोलनामुळे ठाण्यात राजकीय वातावरण तापले असून नागरिकांचेही मोठे लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेले आहे. रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली 2.0 हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.